प्रतिक्रिया आपण पाहूयात। ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय आणि या अधिवेशनाला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे पोहोचलेल्या आहेत। ताई, अधिवेशन पार पडतंय, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन पार पडणार आहे। काय नेमकं या अधिवेशनाचा अजेंडा काय असणार? लोकसभा अधिवेशनाच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन आहे नक्कीच। मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अगदी प्रभू श्रीरामालाही वेठीस धरणे आणि त्यांचं पॉलिटिकल टूल करणे, ही जे काही लोकांची गलिच्छ मोडस ऑपरेंडसी आहे, वी आर नॉट इंटरेस्टेड इन सच अ थिंग। आमच्यासाठी काही गोष्टी श्रद्धा आणि आस्थेच्या आहेत, तर त्या श्रद्धा आणि आस्थेच्याच राहतील। आणि आजच्या दिवशी मात्र दोन महत्त्वाच्या घटना, एक तर आज वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, काल प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि कालच महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे राहुल नार्वेकरांचा पक्षपातीपणा उघड होण्याला अजून एक घटना कारणीभूत ठरते की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक नोटीस त्यांना जारी केली। या सगळ्याच एकूण घटनाक्रम बघितला तर या शिवसैनिकांचं मनोबल उंचावणाऱ्या आहेत आणि ज्यांच्यामुळे मंदिर निर्माण झालं त्याच वंदनीय बाळासाहेबांना आणि त्यांच्या कारसेवकांना, शिवसैनिकांना ज्या पद्धतीने काल एक जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला, पण त्याच्यावर मात करत सन्मान्य पक्षप्रमुखांनी काल इकडे आरती केली, हा सगळ्या शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्याचा आणि किती अडथळ्यांची शर्यत आली तरी आम्ही लढणार आहोत हा संदेश देणाऱ्या या एकूण घटना आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आजचे ठराव, आजची भाषणं आणि रोडमॅप सगळंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश, TV9 मराठी, नाशिक।